ओके. सो एक डॉक्युमेंट आणायचं होतं घरातून पुण्याला आणि असं कोणी येणारं नव्हतं आमच्यातलं. सो मग आम्ही ज्यांच्यासोबत म्हणजे ब्लाबलाने जातो त्यांना कॉल करून विचारलं, की "तुम्ही ते डॉक्युमेंट घेऊन येऊ शकता का?" तर ते बोलले, "ठीक आहे, घेऊन येतो." पण ते बोलले, की "मी त्याचे ₹100 घेणार." मग आम्ही बोललो, की "ठीक आहे, घ्या." मग आम्ही पप्पांना सांगितलं, की "हे डॉक्युमेंट याच्याकडे द्या." आणि आई घरी नव्हती, आई गावाला गेलेली. आणि पप्पांना पण हे पण सांगितलं, की तो ₹100 घेणार आहे. त्याच्यानंतर पप्पांनी काय केलं असेल, ते डॉक्युमेंट पण दिलंच. आणि आता आपण ₹100 पण देतोय, म्हणून त्यांनी अजून एक पिशवी दिली. त्याच्यामध्ये भाज्या, खारी आणि बिस्किट हे पण दिलं. ओके. तर त्या बिस्किट्समध्ये एक बिस्किट पुडा, की जो फोडलेला होता. म्हणजे माहिती नाही त्यांनी चुकून आला, की त्यांनी खरोखरच दिला. मग ते आल्यानंतर आम्ही कॉल केला पप्पांना आणि विचारलं, की "पप्पा त्याच्यातला एक बिस्किट पुडा फोडलेला आहे. तो कशाला तुम्ही दिला?" तर पप्पा बोलले, की "निकी खात्या." मग मी म्हटलं, की "ठीक आहे ना मग पप्पा मी इथं पण घेऊ शकतोय ते बिस्किट." तर पप्पा म्हणले, की "असू दे तिकडचं तिकडं, इकडचं वेगळं असतंय." अप्रूबाई म्हणजे किती लहान गोष्ट आहे बिस्किट किंवा खारी देणं. पण ज्या प्रकारे ते मला म्हटले, की "असू दे तिकडचं वेगळं, आपण एवढं प्रेमानं देतोय, अप्रूबाईने." असं हे त्यांचे शब्द आहेत. खूप भारी वाटलं. सगळेच आई-वडील त्यांच्या मुलांवरती प्रेम करतात. सो मला असं ही स्टोरी शेअर करू वाटली, सो मी शेअर केली. थँक